रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज प्रकाश जाधव, फलटण भागातून. आपण आलो आहोत वाटार निंबाळकर या ठिकाणी, तर गव्हाच्या प्लॉटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार, मी नंदकुमार रामचंद्र कुदळे, वाटार निंबाळकर. तर आपण ह्या गव्हाला संपूर्ण रामा ॲग्रोटेकचं सीड शेड्यूल वापरलेलं आहे, बरोबर आहे ना? बरोबर. तर ह्या रामा ॲग्रोटेकच्या शेड्यूलमध्ये आपण काय काय वापरलेलं आहे हे शेतकऱ्यांना आपल्याला माहिती द्या. आपण राम ॲग्रोटेकच्या आळवणीसाठी रूट मॅजिक आणि रामा गोल्ड आणि समृद्धी, बायोसमृद्धी तर हे वापरले. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या गव्हासाठी बायोसमृद्धी ऑल इन वन आणि वरून स्प्रेला जर बघायला गेलं तर स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड याची एक फवारणी केलेली आहेत. तर एवढ्याशा ह्याच्यावरच हा गहू सगळा संपूर्ण एक समान फुटवा, त्याची जी लोंबीची साईज आहे ते पण तुम्ही बघू शकता. अगदी तुम्ही ही जी लोंबी आहे, हे कोणतीही लोंबी घ्या, अगदी कुठलीही लोंबी जर तुम्ही बघितली तर लांबी पण आणि ही लोंबी भरलेली पण तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल. अगदी जाड लोंबी आहे ती. अशी जाड लोंबी आपण ह्या रामा ॲग्रोटेकच्या पूर्ण उत्पादनावर आणलेली. तुम्ही गहू बघून काय वाटतं, कसं आहे गहू? गहू चांगला आहे, समाधान. आणि हे विशेष म्हणजे घरचं बी आहे, शेडचं बी नाही. तर लोक म्हणतात की घरचं बी टाकल्यानंतर गहू येत नाही. तर हे आपल्या रामा ॲग्रोटेकची जर साथ असेल ना, तर 100% आपण 100 नाही 200%, 1000% आपण करून दाखवलंय. हे आपण लाईव्ह प्लॅट तुम्हाला दाखवतोय. काय तसं वाटतं, दाणे वगैरे कसे भरले? दाणे तुम्हाला सोलून धावतो. दाणे वगैरे गच्च आहेत, एक नंबर आहे. काय वाटतं? दाना एकदम टचटच, म्हणजे असा भरपूर हे झालेला आहे. म्हणजे असा पोकळ अजिबात दाना नाही, सगळा रसरशीत आहे. म्हणजे लोंबी कशी वाटते? लोंबी पण चांगली आहे. लोंबी आणि सगळे टचबाज भरलेले लोंबी आहे. विशेष म्हणजे ह्या गव्हाला आपण जे म्हणतो ना पोत्यावर पोती टाकावं लागतात, तर तसं काय नाही. तर फक्त रामा ॲग्रोटेकचा फक्त बायोसमृद्धी, स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड एवढ्याच जेव्हा फक्त हा गहू आणलेला आहे. एक दाना ना, एक चिमूट सुद्धा रासायनिक टाकले का? खरं सांगा. नाही रासायनिक नाही. तर एक चिमूट सुद्धा शेतकरी मित्रांनो ह्याच्यावर रासायनिक एक चिमूट सुद्धा, एक कण सुद्धा टाकलेला नाही. आणि ह्याला जर बघा गेलं तर तुम्हाला जमीन कशी दिसती, तर भुसभुशीत दिसते. भुसभुशीत दिसते. एक माळाच आहे, मारा नाही, खडीच आहे. तुम्ही बघितले ते हे सगळं मारान खडी रान आहे. खडीचं रान आहे. हो, हे खडीच्या रानामध्ये माती होत खडी, म्हणजे असं प्युअर काळवट नाही. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला असाच आमूलाग्र असा बदल घडवायचा असेल तर अवश्य रामा ॲग्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरा आणि आपल्या शेतामध्ये असाच भरघोस उत्पादन आणि भरघोस प्राप्त करा. तर साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.